यवतमाळ वाशिमच्या खासदार आणि शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांच्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांची भूमिका नरमल्याचं दिसत आहे। 2021 मध्ये किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर 70 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। दरम्यान शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सोमय्या यांनी नरमाईची भूमिका घेतली। याबाबत त्यांना प्रसार माध्यमांनी विचारणा केली असता माझं काम हे घोटाळा उघड करणं आहे, पुढील काम न्यायालय करेल अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली। भावना गवळी यांनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट याचं परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे सेक्शन 8 कंपनीमध्ये केलं। ते करताना त्यांनी जे डॉक्युमेंट वापरले त्याच्या सह्या फोर्जड केल्या आहेत, फोर्जरी चीटिंग केल्या अशी तक्रार माझ्याकडे आली। या ट्रस्ट मध्ये 70 कोटीची संपत्ती जी ट्रस्टची होती ते भावना गवळींनी सईद खान नावाचा त्यांचा पीएच्या नावाने केली आहे। मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हालाही जास्त माहित आहे। आताच गेल्या आठवड्यात वर्तमानपत्रात आलं होतं इन्कम टॅक्सची 8.25 कोटीची जप्ती केली। म्हणून असं आहे, घोटाळ्या आपण काढल्यानंतर न्यायालय आणि तपास यंत्रणा त्याच्यावर कारवाई सुरू करत असते। मग मी न्यायालयाला हे नाही सांगू शकत की अभी सुबह में सुनावणी होईल, उद्या परत होऊ द्या, तेरवा परत होऊ द्या। आता संजय राऊत पण ते डिफेमेशन केसमध्ये तारीख मागत असतात, न्यायालय देत असते। भावना गवळीच्या आरोपावर तुम्ही कायम आहे का अजूनही? आता मी कायम राहण्याचा प्रश्नच नाही राहिले, कारण की हे न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि सुनावणी दरम्यान कोर्टाला डिरेक्शन देणं हे योग्य नाही।